महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, महाराणी अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांना मी प्रथम वंदन करतो। वडीबुद्री गावामध्ये आपल्या इथं लक्ष्मण हाके सर हे उपोषण करतायत। अतिशय शिस्तबद्ध आणि कडक असं उपोषण त्यांचं चालू आहे। याची दखल घेण्यासाठी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं मी पहिल्यांदा पाठिंबा देतो। आणि लक्ष्मण हाके सरांनी असे अनेक आंदोलन केलेले आहेत, मग ते कडक लक्ष्मीचे असू द्या किंवा अंगावर चाबूक मारून घ्यायचे आंदोलन असू द्या, मला त्याचा अभिमान वाटतो। कारण लक्ष्मण हाके सर हे माझ्या गावचे म्हणजे सांगोला तालुक्यातले आहेत। माझं हे गाव तिथून जवळच आहे, नाझरे गाव आहे। नाझरे मठ आपण पाहिला असलं तर महत्वाचा विषय आहे ओबीसी आरक्षण। आणि ओबीसी आरक्षणामधूनच मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे त्यांना कधीही आम्ही मिळवू देणार नाही। याबद्दल आपल्या 3 याचिका हायकोर्टामध्ये आहेत आणि सदावरती आपले वकील आहेत। उद्या 21 तारीख एक आहे, परवा 1 तारीख होती। सरकार आता चाल ढकल करण्याचा कार्यक्रम करत आहे। कसं तरी हे आरक्षण लांबणीवर पडलं पाहिजे। सगळे सोयऱ्याचा GR काढण्यासाठी शिंदे साहेब आग्रही आहेत। एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, एका समाजाचे मुख्यमंत्री नाही। तुम्ही या राज्यातील 346 ओबीसी 346 ओबीसीच्या जाती, बीसीच्या जाती आणि एसटीच्या जाती आणि त्याच्यानंतर उत्पन्न जाती याचे तुम्ही नेतृत्व करायला पाहिजे होतं। परंतु जसं काय तुम्ही मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आहे तर सपाटाच लावलेला आहे की मुख्यमंत्री मी मराठा आहे दाखवून देण्याचं शौर्य गाजवत आहात। परंतु थोड्या दिवसात आपला भ्रम निराश होईल यात मला शंका वाटत नाही। कारण हे आरक्षण बेकायदेशीर आहे। मराठा समाज हा मागासवर्गीय ठरत नाही आणि त्याला 5 मे 2021 साली हायकोर्टाने निकाल दिलेला आहे। मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत। मराठा समाज हा डॉमिनेट कम्युनिटी आहे, राज्यकर्ते जमात आहे। आणि आता तर बघा जवळजवळ 26 आणि 4 असे 30 खासदार आले।
त्याची संख्या किती, ही खासदार किती, ही प्रमाण किती, आणि हे उद्याच्याला आम्ही कोर्टासमोर मांडलं काय यांचे दावे दणाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण डॉमिनेट कम्युनिटी त्याचे 11 मुख्यमंत्री झालेले आहेत, 60% मंत्रिमंडळ त्यांचं आहे, 160 आमदार असतात. आता 20-25 आमदाराची संख्या ही आता 30 वर गेलेली आहे.